Hello students, I am Tikhe madam and today we are going to learn a new poem, Coromandel Fishers. Coromandel Fishers ही इयत्ता 9वीची युनिट 3 मधील असलेली कविता आज आपण शिकणार आहोत. सरोजिनी नायडू is the poetess of this poem. सरोजिनी नायडू या कवितेच्या कवयित्री आहेत. सरोजिनी नायडू the famous poetess and was an Indian पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट. सरोजिनी नायडूबद्दल बोलायचे झाल्यास सरोजिनी नायडू या एक प्रसिद्ध कवयित्री आहे. त्याचबरोबर त्या एक उत्तम राजकारणी सुद्धा होत्या. सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएटेस अर्न हरसेल्फ द निकनेम नाइटिंगेल ऑफ इंडिया और भारत कोकिळा. त्यांच्या कविता आणि त्या कवितेत प्रगट केलेले रंग किंवा चित्र इत्यादी त्यांचे काम पाहता त्यांना भारताची कोकिळा असे नाव देण्यात आले होते. दिस पोयम इज अबाउट द फिशरमॅन्स लाईफ ऑफ कोरोमंडल कॉस्ट. या कवितेमध्ये कोरोमंडल कॉस्ट किंवा किनाऱ्यावरील मासेमारी करणाऱ्या लोकांचे आयुष्य कसे आहे हे दाखविण्यात आलेले आहे. इन दिस पोयम पोएटेस डिपिक्ट्स म्हणजे रेखाटणे. पोएटेस डिपिक्ट्स द रिलेशनशिप ऑफ फिशरमेन विथ नेचर. मासेमाऱ्यांचे आणि निसर्गाचे नाते कसे असते ते चित्र कवयित्रीने या कवितेत रेखाटले आहे. शी ऑल्सो शोज द लाईफस्टाईल ऑफ फिशरमेन अँड देअर हार्डवर्क्स. फिशरमेन किती मेहनती असतात, त्यांची जीवनशैली कशी असते हे या कवितेमधून आपल्याला दिसते. दिस पोयम कन्सिस्ट 3 स्ट्रांजास हॅव्हिंग 4 लाईन्स. या कवितेत एकूण 4 लाईनचे 3 कडवे आहे. And the rhyming scheme of this poem is AABB. AABB ही rhyming scheme या कवितेची आहे. ओके, let us start the poem. Rise brothers rise, the waking skies pray to the morning light. The wind lies asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. Come, let us gather our nets from the shore and set our catamarans free to capture the leaping wealth of the tide, for we are the kings of the sea. No longer delay, let us hasten away in the track of the seagull's call. The sea is our mother, the cloud is our brother, the waves are our comrades all. What though we toss at the fall of the sun, where the hand of the sea god drives, he who holds the storm by the hair will hide in his breast our lives. Sweet is the scent of the coconut glade and the scent of the mango grove, and sweet are the sands at the full of the moon with the sound of the voices we love. But sweeter, O brothers, the kiss of the spray and the dance of the wheel foam's glee. Row, brothers, row to the edge of the verge, where the low sky meets with the sea. सरोजिनी नायडू. Rise, brothers, rise, the waking skies pray to the morning light. Here the poetess Sarojini Naidu calling fishermen that rise, brothers, rise, to wake up early. अगदी सुरुवातीच्याच लाईनमध्ये सरोजिनी नायडू फिशरमॅनला आवाज देत आहे की उठा भावांनो उठा. कवयित्री येथे फिशरमॅनला ब्रदर्स म्हणून संबोधित आहे. प्रे टू द मॉर्निंग लाईट म्हणजे ऑफर्स देअर प्रेयर टू द मॉर्निंग लाईट. लवकर उठा, प्रार्थनेची वेळ झालेली आहे त्यामुळे लवकर उठा. द वाइंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन. द वाइंड लाईज अस्लीप इथे वारा झोपला असा अर्थ नाही, तर या लाईनचा अर्थ आहे की वारा किंवा हवा शांत झालेली आहे. इन द आर्म्स ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट म्हणजे वारा कशा प्रकारे शांत झालेला आहे, तर एखाद्या छोट्या बाळाप्रमाणे जे बाळ रात्रभर रडलं आहे आणि आता शांत झालेलं आहे. लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट जे बाळ रात्रभर रडलं आणि आता शांत झालं. इन द आर्म्स ऑफ द डॉन म्हणजे सकाळच्या कुशीत
वारा शांत झालेला आहे. रात्रभर तो रडला आहे, म्हणजे रात्रभर वारा वाहलेला आहे आणि आता शांत झालेला आहे. कम लेट अस गॅदर अवर नेट्स फ्रॉम द शोर. कम लेट अस गॅदर देअर नेट्स फ्रॉम द शोर. आपली नेट्स किनाऱ्यावरून जमा करा, किनाऱ्यावरून गोळा करा. अँड सेट अवर कॅटरमरन्स फ्री. कॅटरमरन्स म्हणजे कॅटरमरन्स म्हणजे एक प्रकारची बोट आहे आणि ही बोट फ्री करा. किनाऱ्यावर या, नेट्स जमा करा आणि बोट फ्री करा. कशासाठी? टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड, फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ, मासांची संपत्ती जी आपल्याला दिलेली आहे ती आपण कॅप्चर करूया. ती आपण कॅप्चर करण्यासाठी नेट्स जमा करा. कारण वी आर द किंग्स ऑफ द सी. कारण आपण काय आहे? आपण या समुद्राचे राजे आहोत. लिपिंग वेल्थ म्हणजे माशाची जी संपत्ती आहे, जी आपल्याला देवाने दिली आहे, गॉडने दिलेली आहे, ती कॅप्चर करण्यासाठी नेट्स जमा करा, कॅटरमरन्स फ्री करा. कारण आपण या समुद्राचे राजे आहोत. आपण म्हणजे फिशरमॅन. No longer delay, let us hasten away in the track of the seagull's call. In the second stanza, poetess asks fishermen not to delay. उशीर करू नका. Let us hasten away. लवकर करा, गडबड करा. In the track of the seagull's call. Now listen. Track म्हणजे मार्ग आणि seagulls हा सीगल पक्षी आहे. असे म्हणतात की सीगल पक्षी हा समुद्रात मासे कुठे सापडतील हे शोधू शकतो. त्यामुळे कोळी लोक ह्या सीगल पक्षाच्या मागे जाऊन मासांच्या ठिकाणाचा मागोवा घेत असतात. म्हणूनच कवयित्री इथे म्हणत आहे की सीगल पक्षी कॉलिंग करत आहे, बोलवत आहे. त्यामुळे उशीर करू नका. नो लॉंगर डिले. उशीर करू नका, लवकर करा, कारण तुम्हाला सीगल पक्षी बोलवत आहे. देन The sea is our mother, the cloud is our brother, the waves are our comrades all. समुद्र हा आपली आई आहे. The cloud is our brother. तर ढग हे आपले भाऊ आहेत. And the waves are our comrades all. आणि आपले म्हणजे कोळी लोकांचे. आणि समुद्रातील ज्या लाटा आहे त्या आपल्या कॉम्रेड्स म्हणजे साथीदार आहे. हिअर पोएटेस डिपिक्ट शोज द रिलेशनशिप बिटवीन फिशरमेन अँड नेचर. कोळी आणि निसर्गाचे नाते, एक नातं इथे कवयित्रीने जोडलेले आहे की समुद्र तुमची आई आहे, ढग तुमचे भाऊ आहे आणि वेव्स ह्या तुमच्या साथीदार आहे. ओके. व्हॉट दो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन. सूर्य मावळला तरी चिंता करण्याचे कारण नाही. व्हॉट दो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन. फॉल ऑफ द सन. सूर्य मावळला तरी चिंता करण्याचे कारण नाही. वेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्स. का चिंता करण्याचे कारण नाही? कारण सी गॉड ड्राईव्स करत आहे, म्हणजे समुद्र देवता ही आपली नाव चालवित आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. ही हू होल्ड द स्ट्रॉम बाय द हेअर. पुढील लाईनमध्ये कवयित्री सांगत आहे की ही मीन्स सी गॉड, ज्यांनी स्ट्रॉम म्हणजे वादळ आपल्या केसांनी होल्ड करून ठेवलेले आहे, म्हणजे गुंतून ठेवलेले आहे, तोच विल हाईड इन हिज ब्रीस्ट अवर लाईव्स. तोच ब्रीस्ट अवर लाईव्स म्हणजे आपले जीवन. तोच सी गॉड आपले जीवन सुरक्षित ठेवण्याचे काम समुद्र देवताच करणार आहे. लास्ट स्टँजा. Sweet is the shade of the coconut glade and the scent of the mango grove, and sweet are the sands at the full of the moon with the sound of the voices we love. Now listen. The landscape that have left behind is sweet. Landscape कसा आहे? Sweet आहे. With its open spaces in the shade of coconut glade means coconut tree. And the sweet fragrance scent of the mango grove. Now listen.
नारळाच्या झाडाची सावली हवी हवी वाटते आणि आंब्याच्या झाडाचा सुगंध छान दरवळतो आहे. And sweet are the sands at the full of the moon, with the sound of the voices we love. Moreover, the sight of the sands, आणि त्याही पलीकडे जे दृश्य सँडवरच आहे, on the full moon night is very beautiful, mixed with the voices of the birds early in the dawn. रात्रीला वाळूवर जो पौर्णिमेचा दिवशी पूर्णचंद्र दिसेल, त्यावेळी आपल्या जवळच्या लोकांचे व्हॉइसेस सुद्धा आपल्याला चांगले वाटतात. द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव. हे सगळं वातावरण तिथलं कवयित्रीने एक्सप्लेन केलेलं आहे की नारळाच्या झाडाची सावली हवी हवी वाटते, आंब्याच्या झाडाचा सुगंध छान दरवळतो आहे आणि रात्रीला वाळूवर पौर्णिमेच्या दिवशी पूर्णचंद्र दिसतो, त्यावेळी म्हणजे जवळच्या लोकांचे आवाजसुद्धा आपल्याला हवे हवेसे वाटतात. बट स्वीटर ओ ब्रदर्स द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. फोम्स म्हणजे समुद्राच्या लाटामुळे तयार झालेला फेस, ग्ली म्हणजे आनंद. पहा, बट स्वीटर आणि त्याहीपेक्षा स्वीटर कोणची गोष्ट आहे? द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. म्हणजे पहा, समुद्राच्या लाटामुळे तयार झालेला फेस ज्यावेळेस नृत्य करतो तर ते नृत्य आपल्याला मनाला आनंद देते, हर्ष देते. म्हणजे कवयित्रीला इथे म्हणायचे आहे की फेसाळ लाटाचे नृत्य आपल्याला म्हणजे फिशरमॅनला आनंद देत आहे, त्यांच्या मनाला मोहिनी घालत आहे. म्हणून रो ब्रदर्स रो, वल्हवत राहा, टू द एज ऑफ द वर्ज, क्षितिजापर्यंत वल्हवत राहा. कुठपर्यंत वल्हवत राहा? वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. म्हणजे जिथपर्यंत स्काय म्हणजे आकाश समुद्राला भेटत नाही तिथपर्यंत वल्हवत राहा. सरोजिनी नायडू. अशा प्रकारे आज आपण ही कविता बघितली आहे. समजले असल्यास, आवडल्यास व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.